नमस्कार, मी प्राजक्ता. इंडी जर्नलच्या इंडी चॅट या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपल्यासोबत जे गेस्ट आलेले आहे, ज्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत, जो इंडी चॅटचा आपला फॉर्मॅटच आहे, की आपण एखाद्या क्षेत्रात काम करणाऱ्या, भरपूर काम करणाऱ्या व्यक्तींशी आपण त्यांच्या क्षेत्राबद्दल आणि इतरही अनेक गोष्टींबद्दल दिलखुलास गप्पा मारत असतो. तर आज आपल्यासोबत गप्पा मारायला आलेले आहेत श्री मंजुल भारद्वाज. तुमचं खूप खूप स्वागत. मूळचे हरियाणाचे असलेले मंजुलजी हे गेल्या 30 वर्षांपासून देशभरात थिएटर ऑफ रेलेव्हन्स ही नाट्य चळवळ चालवत आहेत आणि याद्वारे ते नाटक हा फक्त मनोरंजन किंवा करमणुकीचाच प्रकार नाही आहे, तर त्यातून सामाजिक आणि राजकीय सुद्धा अनेक परिणाम होऊ शकतात असं ते त्यांच्या नाटकांमधून आणि त्यांच्या या चळवळीतून सांगत आहेत. तर याच थिएटर ऑफ रेलेव्हन्सबद्दल आणि त्यांच्या नाट्य चळवळीबद्दल, त्यांच्या नाटकांबद्दल आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर जर मला वाटतं सगळ्यात आधी आपण सुरुवात केली पाहिजे ती म्हणजे आपण आत्ता दर्शकांना सांगितलं की थिएटर ऑफ रेलेव्हन्स याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर हे थिएटर ऑफ रेलेव्हन्स म्हणजे नक्की काय आहे हे आपण त्यांना थोडंसं सांगू शकतो का? हां, नमस्कार. थिएटर ऑफ रेलेव्हन्स जसं नावातच आहे की हे थिएटर विच इज रेलेव्हंट. राईट. याचा प्रसंग समजून घेणं गरजेचं आहे. कारण हे प्रश्न जेव्हा मी हे नाट्यसिद्धांत 12 ऑगस्ट 1992 रोजी मांडणी केली, त्याबद्दल बौद्धिक वर्ग हा प्रश्न विचारत होता. याचा अर्थ ते रेलेव्हंट थिएटर करत नाही याचा. राईट. तर त्यांना मी हे असं उत्तर दिलं की चुकून एक सायंटिफिक प्रक्रियेला जाणून घेणं, जसं निसर्ग आहे, निसर्ग आहे तो सायन्सच आहे, पण E=mc². आपण त्याचा एक फॉर्म्युला शोधून काढलं आणि त्याप्रमाणे जगणं, त्याप्रमाणे प्रयोग करणं सतत सातत्याने, तो म्हणजे सायंटिफिक आपण म्हणतो. राईट. अदरवाईज दिस इज ऑल टेक्निकल. जसं आज सगळे स्मार्टफोन वापरतात, आपण कॅमेराही वापरत आहोत. कॅमेरा सायन्स आहे का? उत्तर आहे नाही. कॅमेरा टेक्निक आहे, पण ते सायन्सचा सिद्धांतावर निर्मित झालेली टेक्निक आहे. तसंच जगामध्ये जे थिएटर होत आहे, तो थिएटर ॲक्च्युली एक नुमाइश झाली आहे, म्हणजे शो झाला आहे. म्हणजे आम्हाला जसं मराठीत ना खूप सुंदर शब्द आहे प्रयोग, नाट्य प्रयोग, पण त्याचं उलट आहे की ते प्रयोग करत नाही, ते एक मेकॅनाइज्ड शोबाजी करतात. ठरलेले टाळ्या वाजतात, ठरलेले अंतराळावर गिमिक्स येतात, ते ठरून केलेले जातात. पण इथे थिएटर ऑफ रेलेव्हन्सला समजण्यासाठी हे गरजेचं आहे की मीही असंच जेव्हा माझं 14, 15, 16 या वयात आपण एक बघतो की काय करिअर आपण करूया, त्यावेळी मी नाटकात काम करायला ठरवलं आणि मलाही खूप भावत होते ते सोलोलोकीज, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज अ क्वेश्चन. आणि स्टेजवर असं एम्पॉवर करायचं. आणि त्या युफोरियामध्ये मी हॅमलेट केलं मुंबईमध्ये. पृथ्वी थिएटरमध्ये त्याचे 4 प्रयोग झाले. मग 4थ्या प्रयोगात काय झालं की क्लॉडियसला ते स्वॉर्ड फायटिंग मध्ये इथे लागलं, डोळं वाचलं. हो. पण त्यातून काय झालं, शो बंद पडला. आणि तो सेट होता तो माझ्या म्हणजे रेंटवर जे फ्लॅट होता त्याच्या समोर होता, तो गळत होता. मुंबईचा पाऊस पडत होता आणि माझा भयंकर आयुष्यात क्रश झाला. माझी वय होती 20-21 आणि त्या काळात 5 लाखाचा कर्ज आणि सगळं बाकीचे करिअर सोडून आणि यामध्ये. आणि माझ्या समोर एक पट्टी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ब्रेड आणि इतर सामान, तो तो यूपीचा एक भैया होता. आणि तो मला दररोज विचारायचं की तुमच्या नाटकाचं काय, हिंदी में बोलता था वो, आपके नाटक वाटक का क्या हुआ. आणि मला तो मीठ नाही ॲसिड सारखं लागत होता. पण 100व्या दिवशी मी ऐकलं तो माणूस बोलत काय आहे. आणि इथे समजून घेणं गरजेचं आहे की मी रेलेव्हन्स जेव्हा म्हणतो ते काय, की तो बोलत होता की तुमचं नाटक कधी होणार आहे. आणि त्या दिवशी मी ऐकलं की हा माणूस हा असं का नाही बोलत आहे की आमचं नाटक कधी होणार, हा असं बोट दाखवून का बोलत आहे की आमचं नाटक तुमचं नाटक कधी होणार, हा आपलं नाटक कधी होणार हे का नाही बोलत आहे. आणि त्या सिल्वर लाईन होती माझ्या बोध ज्ञानाची. आणि मग मी अख्ख्या जगाचं हे विश्लेषण केलं की नाही, प्रेक्षकाला काय हवं
ते कोणी विचारत नाही त्यांची काय हौस आहे, त्यांचा कुठून पैसा मिळतात, कुठून त्याला गल्ला भरू प्रयोग असतात, गल्ला भरू नाटकाच्या शो बाजी होऊ शकते, त्यासाठी ते नाटक करतात. आणि मी माझ्या आत गेलो की हो, टू बी और नॉट टू बी याच माणसाचे काय देणं घेणं. ओके, तर तिथून मी हे सिद्धांताची की प्रेक्षक हा रंगभूमीचा सर्वात मोठा रंगकर्मी आहे, सर्वात मोठं त्याचा मालक आहे आणि तोच श्रेष्ठ आहे. आणि त्यानंतर मी अख्ख्या जगामध्ये वेगवेगळ्या थ्योरीज जे पाहिलं ते जास्त ऍक्टिंग बद्दल आहे, किंवा जो फोर्थ वॉल नावाचं तुम्ही ऐकलं असेल, किंवा एम्प्टी स्पेस तुम्ही ऐकलं असेल. पण तुम्ही कुठे असंच ऐकलेलं नाही आहे की थिएटर इज ए अल्टिमेटली इंडिपेंडेंट मीडियम ऑफ, और यू कॅन से इंडिपेंडेंट फिलॉसॉफी ऑफ ह्युमन लिबरेशन. म्हणजे नाटक जे आहे मानव उन्मुक्ततेचा उन्मुक्त दर्शन आहे. आणि ह्या दर्शनाने काय केलंय, खोडलंय. आतापर्यंत काय होता, शीत युद्ध होता, टू पोलर वर्ल्ड होता, अमेरिकन लिबरल वर्ल्ड बोलत होता हे करमणुकीसाठी आहे, आणि सोव्हिएत संघचा प्रोपोगंडिस्ट बोलत होता की याचा एक मेसेज द्यावं, समाजाचे प्रश्न ऍक्च्युली उचलावं. पण ते समाजाचे प्रश्न होते, पण समाजाचे खरे प्रश्न नव्हते. कारण ते स्वतःचा राज्य किंवा स्वतःचा सर्व हाराला जस्टिफाय करण्यासाठी त्यांनी थिएटरचे जे मीडियम उपयोग केले. तर हा डिफरन्स आहे थिएटर ऑफ रेलेव्हन्स आणि इतर नाटक सिद्धांतामध्ये, की हा करमणूक आणि प्रोपोगंडामध्ये नाही आहे, हा कम्प्लीट ॲज ए ह्युमन लिबरेशन चा एक फिलॉसॉफी आहे. आणि इथे एकच आणखीन एक सांगतो की स्टेट म्हणजे सत्ता नीती बनवू शकते, सत्ता तुमची शाळा निर्माण करू शकते, सत्ता भारत बंद करू शकते, पण सत्ता माणसाला माणूस म्हणू शकत नाही. तर माणसाला माणसाचा भान जे जागवते ती म्हणजे कला, आणि त्या कलाला सादर करणारे फिलॉसॉफी म्हणजे थिएटर ऑफ रेलेव्हन्स. तर तुम्ही आता म्हणाला जसं की तुम्ही शेक्सपियर पासून सुरुवात केली आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला जेव्हा रिअलायझेशन झालं की नाटक कोणासाठी आहे नक्की आणि आपण ते कशा प्रकारे गेलं पाहिजे, तर त्याच्यानंतर थिएटर ऑफ रेलेव्हन्सची सुरुवात तुम्ही केली. पण हा प्रवास नक्की कसा होता, म्हणजे आपण नाटक ज्या फॉर्ममध्ये बघत आलेलो आहोत त्याच्यामध्ये हा नवीन त्याच्यातनं प्रयोग करणं किंवा ही नवीन सुरुवात करणं, हा प्रवास कसा होता? हा प्रवास खूप अवघड होता, उपासमारीचा प्रवास होता. जेव्हा आम्ही ठरवलं 12 ऑगस्ट 1992 रोजी, त्यानंतर डिसेंबर 6ला काय घडलंय आपल्याला माहिती आहे. अख्खा भारताचा पाया घसरला आणि भारताचा पंतप्रधान त्याला सूचना मिळत होती, तो बोलला 4 तास ज्यापर्यंत तो बाबरी मस्जिद पडत नाही त्यापर्यंत मला डिस्टर्ब करू नका, असे भारताचे पंतप्रधान होते. त्यांनी कोणीही IBची किंवा इन्फॉर्मेशन घेतली नाही आणि त्या दिवसापासून भारत बदललेला आहे. पण त्यानंतर मुंबईत तसं दंगली झाली नव्हती, पण 1 महिन्यानंतर काय झालं, मुंबईचा जो बिल्डर लॉबी आहे आणि जो पॉलिटिशियन बिल्डर नेक्सस आहे त्यांनी हे दंगे घडवले, कारण झोपडपट्टीमध्ये आग लावली. ते रिकामी करण्याचा तो षडयंत्र होता. आणि त्या काळात आम्ही नाटक केलं होतं दूर से किसी ने आवाज दी. आणि जेव्हा माझे कलाकार होते, जेव्हा मी सांगितलं की आम्ही जाऊन हे नाटक रस्त्यावर करणार आहोत, तर ते खूप चर्चा झाली आमची. आणि ते बोलले की नाही आम्हाला नाटकात पुढे जायचं आहे. मग एकाने बोलले की मला श्रीदेवीसारखं व्हायचं आहे, आम्हाला रस्त्यावर जाऊन मरायचं नाही आहे. आणि पण असं होतं की त्यावेळी मोबाईल फोन नव्हतं, त्यावेळी इंटरनेट नव्हतं. आणि आम्ही ठरवलं की जसं आज ही चर्चा आणि उद्या आम्ही जाणार आहोत 5 वाजता संध्याकाळी, तर ते बँड्रा स्टेशनवर भेटले. आणि बँड्रा स्टेशनच्या नावाने तुम्ही ओळखून जावं, एक बाजूला हिंदू हृदय सम्राट होते, दुसरी बाजूला ते होतं. आणि अक्षरशः ते एक इंटरनॅशनल बॉर्डर सारखं झालं होतं. आता ती जागा नाही राहिली आहे, ती जागामध्ये रोड झालाय आणि बँड्रा टर्मिनस झालंय. पण तिथे मीही त्या नाटकात काम करत होतो. आणि आम्ही ठरवलं होतं की सुरुवातमध्ये 90 सेकंड्स मारो काटो बचाव असं जसं खरीच दंगली झाली आहे. आणि त्यानंतर मी माझ्या कलाकारांना एक
सांगितलं होतं की फ्रीज व्हा, कोणी काहीही केलं आपल्यावर, हलवू नये तिथून. आणि ते आमचा मारो काटो ऐकून लोक तलवार घेऊन आले होते. आणि मी पाण्याच्या टाकीवर चढलो आणि माझा कॉस्ट्युम होता फाटलेला सदरा आहे, म्हणजे रिप्रेझेंटिंग द कंट्री, म्हणजे भारत. आणि तो फ्रस्ट्रेशन मध्ये पागलसारखा भूमिका, वेडा माणसासारखी भूमिका करत आहे. आणि मी गाणं म्हटलं, आज के इंसान को ये क्या हो गया, इसका पुराना प्यार कहाँ पर खो गया, कैसी ये मनहूस घड़ी है, भाइयों में जंग छिड़ी है, कहीं पे आग कहीं पे ज्वाला, जाने क्या है होने वाला. आणि तास सव्वा तास आम्ही नाटक केलं. कर्फ्यू बाउंड एरियामध्ये होता. आणि शेवटी जेव्हा मी बोललो इन्सान, तेव्हा प्रेक्षक बोलले जिंदाबाद, इन्सानियत जिंदाबाद. आणि जवळजवळ 1500 लोकांनी ते परफॉर्मन्स पाहिला. आणि तिथून खरं थिएटर ऑफ रेलेव्हन्सचा जन्म झाला, की हो, आमची कला तलवाराला म्यानमध्ये परत करू शकते. आणि माणुसकी जिथे हरवलेली आहे तिथे माणुसकी जिंदाबाद हे प्रेक्षक बोलू शकतो. तर त्या आगीतून किंवा त्या शांतीची मशालेतून किंवा तो कलात्मक बोध आमची ताकद आहे. आणि त्या परफॉर्मन्स अगोदर मी म्हणालो होतो की हा सफेद सदरा आपला कफन आहे, काही होऊ शकतं. पण त्यानंतर आम्ही आमचा जग थिएटरचा बदललेला होता. आणि आम्ही सगळे मापदंड मोडले होते की आम्ही कोणाच्या मापदंडामध्ये बसणार नाही. आणि आमचे प्रयोग, आमचे मापदंड घडवणारे आहे. आणि तेच आम्ही केलं. आणि त्यानंतर मुंबईचा कोणी असा एरिया नाही जिथे मी परफॉर्म नाही केलं. एक वेळ अशी आली होती की वेळेसारखे आम्ही 92 पासून ते 95 पर्यंत 10 प्रयोग करत होते, कुठं, प्रत्येक बस्तीमध्ये. आणि जे म्हणजे त्या काळात मी ठरवलं असतं तर तो पॉलिटिकल मास, त्या माझे प्रेक्षक होते, त्याचा पॉलिटिकल उपयोग झाला असता. पण आम्ही थिएटरमध्येच राहिलो. आणि त्यानंतर स्टेज काय आहे, प्रोसिनियम काय आहे, थिएटर काय आहे, हे असं चाललेली जे परंपरा आहे, जे सडलेली परंपरा आहे ती काय आहे, हे सगळ्याचे भ्रम मोडून काढले. बरोबर. ही सुरुवात जी झाली तर ती सुरुवात हिंदीमध्ये झाली, पण त्याच्यानंतर मराठीत ही नाटकं आली. तर ती ती सुरुवात कधीपासून झाली आणि ती कशा प्रकारे आणि कुठली कुठली नाटकं मराठीमध्ये आणलेली आहेत? अशी या भाषेवरून मला ना एक सुंदर अनुभव कळतं की जेव्हा मी वेड्यासारखा परफॉर्म करत होतो आणि मला युरोपवरून इन्व्हिटेशन आलं. हे 99 ची घटना आहे. आणि मग मी थक्क झालो की सरकारशी मी भांडतो, माझ्या आई वडील आजोबा कोणीच हा जे असतं ना की आमच्या रक्तात कला आहे, आमच्या रक्तात क्रांती आहे, आमच्या रक्तात सत्ता आहे, आमच्या रक्तात हिंदुत्व आहे, आमच्या रक्तात राम 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 आहे, असं काही नव्हतं. तर मी हादरलो की माझ्या थिएटरमध्ये असं काय आहे. कारण इथे मी इकडचे जे थिएटरचे म्हणजे आपले लोकप्रिय पंतप्रधान तर आता आले ना, पण थिएटरमध्ये मला मोदी आधीपासून सापडले होते. कारण प्रत्येक मोदी होता. कारण मोदी म्हणजे रंगकर्म, गिरगिट ज्याला म्हणतात. आणि इथे मी विचार करत आणि मी त्यांना विचारलं माझ्या थिएटरमध्ये काय इंटरेस्ट आहे. आणि जसं आपण आधी काळात पोरगीचं लग्न पॅट्रियार्कल सिस्टममध्ये पोरगीचं लग्न ठरवतो ना आणि 100 प्रश्न विचारतो, जाऊन चौकशी करतो, मी त्यांच्याशी असं संवाद केला वर्षभर आणि डिस्करेज केलं. फायनली मी त्यांना डोका खायला सुरुवात केली की माझ्या नाटकात तुमचा इंटरेस्ट काय आहे. ते बोलले तुमच्या नाटक शांतीसाठी आहे. ज्या तळागाळाच्या माणसासोबत तुम्ही काम करतात त्यांना तुम्ही व्हायलन्स पासून पीसकडे आणतात, म्हणून आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतो. आणि मग मी त्या काळात मुलांसोबत, झोपडपट्टीच्या मुलांसोबत काम करत होतो. तिकडच्या 7 मुलं घेतले. 10 वर्ष आयुष्य होतं, 11, 12, 13 असं. आणि नाटक लिहिलं होतं B7.
7 सुंदर पक्षी होते. आणि 7 सप्टेंबर द इयर 2000 मध्ये एक्सपो म्हणजे हायेस्ट कॅपिटलिस्टिक प्रॉफिट बेस्ड इव्हेंट होती हॅनोवर शहरात जर्मनीमध्ये. आणि युनेस्कोचा तो प्रोग्राम होता. आम्ही सादर केलं. हाऊसफुल होता, स्टँडिंग ओवेशन होती. आणि तुझ्यासारखी सुंदर BBC ची जर्नलिस्ट होती. बाहेर पडली ती आणि लाईव्ह BBC ला मला विचारलं तिने लाईव्ह, मिस्टर भारद्वाज डू यू नो डॉइच, क्या आप जर्मन जानती हैं, क्या जवाब होगा? आणि मी बोललो आपण याची रिहर्सल करून विचारा ना, तुम्हाला जर्मन येते का? तुम्हाला जर्मन येते का? तुम्ही मराठीत रडू शकतात का? म्हणजे कॅन यू क्राय इन इंग्लिश? तर माझ्या जे थिएटरची भाषा होती एक तर ते लोकांच्या मुद्द्यावर होती. तर भाषा समजा त्या काळात हिंदी किंवा मुंबई किंवा थोडंसं मराठी किंवा थोडंसं इंग्रजी या शब्दावर होती, पण ही माणुसकीची भाषा होती आणि त्या भाषेला घेऊन आम्ही थिएटर करत होतो. पण मराठी भाषामध्ये मी लिहायला सुरू केलं ते हल्ली 5 वर्ष अगोदर. पण मी महाराष्ट्राचे ग्रामीण पातळीवर खूप वर्कशॉप घेतले. विदर्भ असू द्या, मराठवाडा असू द्या, कोल्हापूर कोकण असू द्या, उत्तर महाराष्ट्र असू द्या. तर पण मराठी नाटकाच्या लिखाणाची सुरुवात मी केली आहे जेव्हा मी नाटक लिहिलं होतं अनहद नाद, अनहर्ड साऊंड्स ऑफ युनिव्हर्स. म्हणजे झालं असं की मी वेगवेगळ्याच लोकांच्या मुद्द्यावर नाटक लिहितोय, पण कला आणि कलाचा मुद्द्यावर नाटक नाही लिहित. तर तेव्हा माझ्याकडे एक मराठी कलाकार आले आणि मग मी एक्सप्लोर केलं. आणि पहिला बहुभाषिक नाटक होता अनहद नाद, अनहर्ड साऊंड्स ऑफ युनिव्हर्स. आणि त्यानंतर जेव्हा कोरोना काळ मराठी रंगभूमी बंद झाली, म्हणजे पंडित विष्णुदास भावेची रंगभूमी थांबली, तिथून थिएटर ऑफ रेलेव्हन्सनी समतावादी, संविधान संमत, न्यायसंगत भारताचं निर्माण करण्यासाठी एक समतावादी रंगभूमीचा जन्म दिला. म्हणजे 3 जानेवारी 2021ला जेव्हा माझं पहिलं मराठी भाषेत लिहिलेलं नाटक लोकशास्त्र सावित्री याचा प्रयोग केले. 3 जानेवारी आपल्याला माहिती आहे सावित्रीबाई फुले जयंती आहे. आणि हॅट्स ऑफ टू माय प्रेक्षक. म्हणजे माझं जेव्हा जेव्हा मला हा दृश्य माझ्या डोळ्यासमोर येतो की लोक प्राण वाचवण्यासाठी घरात बसले होते, पण माझे प्रेक्षक 300 रुपयाचं तिकीट खरेदी करून प्राण हातात घेऊन थिएटरमध्ये आले आणि त्याने त्या काळात हाऊसफुल केलं. आणि हे मराठी रंगभूमीचा पुनर्जन्म आहे. आणि त्यानंतर मराठी रंगभूमीवर मी दुसरं नाटक आणलं ज्याचं नाव आहे गोधडी. आणि तो गोधडी ही सत्तावर प्रहार आहे. आजची सत्ता बोलते की आम्ही संस्कृतीला जगतो, आम्ही धर्माला जगतो. माझ्या मेंदूत हा प्रश्न खूप घुमत होता, भन्न करत होता. संस्कृती म्हणजे काय आणि संस्कार म्हणजे काय? 6% लोकांची जी परंपरा आहे ते अख्खा भारताची आहे का? आणि तुम्ही समजून जा 6% मी जे का बोलत आहे की जो उच्चवर्णीय लोकांची संस्कृती अख्खा भारताची संस्कृती नाही आहे आणि तो संस्कृतीचा शोध घेतोय तो नाटक आहे गोधडी. आणि हाही अख्खा महाराष्ट्रामध्ये आज गाजलेलं नाटक आहे. म्हणजे मी असं म्हणाला थोडंसं मला नाही बोलायला हवं, पण मला खूप छान वाटतं की मी मराठीत आता 2 नाटक लिहिले आणि दोघंही मराठीचे नंबर 1 नाटक. म्हणजे गोधडी पाहायला 2000 प्रेक्षक होते जेव्हा हे विद्रोही साहित्य संमेलन मध्ये सादर झाला. पुण्यामध्ये याचे प्रयोग झाले, मुंबईमध्ये झाले, नाशिक आणि सगळीकडे सगळं गोधडी आणि लोकशास्त्र सावित्रीची चर्चा करत आहे. राईट. आत्ताच आपण बोलत होता, तुम्ही भाषेबद्दल बोललात. जर लोक शिक्षण म्हणायचं झालं किंवा राजकीय शिक्षणात भाषेचं काय महत्त्व असतं? आणि भाषा म्हणजे फक्त मराठी किंवा हिंदी अशी भाषा नाही, मात्र ती भाषा कोणत्या प्रकारे बोलली जाते, तर त्याचं महत्त्व काय असतं आणि नाट्य चळवळीत त्याच्याचमुळे त्याचं काय महत्त्व? तुम्ही खूप छान प्रश्न मांडला की भाषाचा प्रश्न जे आहे ना, नुसतं आणि नुसतं राजकारण आहे. एक माणूस महाराष्ट्रात आला, तो बोलला आम्ही मराठी, मी मराठी आणि मराठी भाषा आणि मराठी अस्मिता.
तो ॲक्च्युली मराठी नव्हतं. तो इंदोर आणि इथून कुठून त्याचे पूर्वज होते. पण त्यांनी भाषाचा मुद्दा पेटला. जसं पण मी भाषाच्या पलीकडे माझी चेतना जागृत झाली आहे. भाषामध्ये ज्ञान नाही आहे. आपण इथून सुरू करू. भाषामध्ये ज्ञान नाही आहे. ज्ञान किंवा ज्ञान दृष्टी माणसाच्या बुद्धीमध्ये आहे. त्याला व्यक्त करण्याचं माध्यम आहे भाषा. जर भाषामध्ये दृष्टी असली तर संस्कृत भाषा वणवादाची भाषा कशी झाली? संस्कृत भाषा नाण्याची भाषा सोडून शोषणाची भाषा कशी झाली? इंग्रजी भाषा आज सर्वात जास्त जगात बोलली जाते, ते इम्पिरियलिस्टिक भाषा का झाली? हिंदी जी भाषा आहे त्या भाषा ज्या प्रदेशात बोलली जाते तिथे सर्वात जास्त अशिक्षित लोक का आहेत? धर्मांध लोक का आहेत? तर भाषा जी आहे आपला एक पडाव आहे, माणसाची एक अभिव्यक्ती आहे. त्याचा सन्मान ठेवायला हवं, पण बुद्धीला घाण ठेवायला नको की हा भाषा मला येत नाही तर माझ्याकडे ज्ञान नाही. असं मी इंटरनॅशनल जेव्हा वर्कशॉप केले तेव्हा मी त्यांना बोललो की तुम्हाला मराठी येते का? समजा युरोपमध्ये जाऊन मी विचारलं तुम्हाला मराठी येते? बोले नाही. तुम्हाला हिंदी येते? नाही. म्हणे का तुम्ही इलिटरेट आहात, अनपढ आहात, अंगठा छाप आहात. आणि मी शेवटी त्यांना म्हणालो की आम्हाला तो शब्द त्या भाषेमध्ये बोलता येत नाही म्हणून भारत इलिटरेट नाही आहे. आणि आता तर सगळे अंगठा छाप आहे. तुम्ही मोबाईल वापरतात, अंगठाचा वापर करतात. तुम्ही अटेंडन्स देता, बायोमेट्रिक्स तुमचा आधार आहे, अंगठा आहे. तर या टेक्निक आणि स्मार्टफोन आणि डिजिटलने ते सर्वांना अंगठा छाप केले. तर भाषा गरजेची आहे समजण्यासाठी, पण त्याचं राजकारण व्हायला नको. राईट. थोडंसं आता वेगळ्या मुद्द्याकडे येऊन असं म्हणते की आपण जर नाटक हा कला प्रकार म्हणून बघितला तर ज्या प्रकारे तो एक्सप्लोअर केला जातो किंवा ज्या प्रकारे त्याच्याकडे बघितलं जातं तो मासेससाठीचा कला प्रकार आहे असं म्हणून मोस्टली बघितला जात नाही. आपण जरी मराठी तुम्ही जसं म्हणालात की आपण मराठी रंगभूमी जर पाहिली तर ज्या प्रकारे ट्रीट केलं जातं नाटकांना किंवा इवन प्रेक्षकांना सुद्धा, म्हणजे एका प्रकारे आपण नाटकांच्या शोचे तिकीट्स जेवढे असतात ते बघतो तर एका अर्थाने त्याची प्रस्तुती सुद्धा थोडीशी तशाच प्रकारे होतीये का की तो मासेससाठी नाही तर काही लोकांसाठीच किंवा एलिट वर्गासाठीच तो आहे की काय, अशा प्रकारे त्याची प्रस्तुती सुद्धा केली जाते. अशा प्रकारे समज आहे. मात्र तुम्ही हा तुम्ही नाटक हा जो प्रकार आहे तो तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केला. मात्र ही जी समज आहे की हा मासेससाठीचा कला प्रकार नाहीये ती तशी का आहे? त्याच्या मागचं कारण काय आहे? सी समाजामध्ये ना वणवाद पसरलेला आहे. तुम्ही याचं उदाहरण घ्या. हे चौकटीमध्ये गल्ली भरून नाटक करणारे जे लोक आहे, जे आपल्याला एलिट म्हणतात, त्याचे नाव जरा नीट बघा. त्यांचे आडनाव कोण आहे? तेच उच्चवर्णीय आहे. आणि उच्चवर्णीयाला सत्ता गाजवायचं असते, त्यांचं मासेची काय देणं घेणं नाही आहे. आणि तसंच मासेचलाही पडलेलं नाही आहे. त्यांनी हे स्वीकार केलं आहे की आमच्या भाग्यवादी ते जेव्हा शब्द म्हणतात ना, जसं आता हल्ली तुम्ही बातमी करतात, बातमी वाचतात, अमुक समुदायाला, कम्युनिटीला मंदिरात प्रवेश दिला नाही, त्यांना अभिमान वाटतं. आणि आम्ही ज्या दृष्टीने बघतो, अरे सोडा ना, मंदिर हा जे आहे अंधविश्वास आहे. देव असलं असतं तर तुम्ही उपवासी राहिले असते का? देव यानी की भगवान अगर होता तो कोई बलात्कार होता का? भगवान जरी असला तर कोणी उपासी राहिला असतात का? हे प्रश्न आम्ही सगळे गोधनी नाटकात उचलले आहे. तर ही सत्ता जी आहे, जसं याला आपण म्हणतो की खूप लोक म्हणतात आणि मी ते खोडतोय, क्लासिक आहे. मी जर आयुष्यभर करत राहिलं तर माझाही घराणा होईल. घराणेशाही म्हणजे क्लासिक नाहीये, तो रट्टाळ आहे तो. आणि हे रट्टाळ सत्ताच्या सोबत ह्या उच्चवर्णीयांनी तेच सांगितलं की हेच गायन आहे, हेच कला आहे. आणि फोक फॉर्म काय? शेतात जाऊन बिंदास ओरडतो आपण आणि त्यामध्ये बहिणाबाई सारखे लिहितात, अरे संसारा संसार. त्यामध्ये आणखीन फोक गायक येतात कारण तो सतत वाहत राहतो. म्हणजे हे क्लासिक नावाची विहीर आहे,
बेडूक आहे आणि हे नद्याचा प्रवाह आहे आणि त्या प्रवाहाला आम्ही सन्मान देतो, त्या प्रवाहाप्रमाणे आम्ही जगतो. आणि मला शंका नाही आहे की नाटकाला कला म्हणतात. नाटकच कला आहे, थिएटर तुम्ही खोलून बघा, दी आर ते. म्हणजे यामध्ये त्या तुमचे पेंटिंग आहे, तुमचं संगीत आहे, तुमचे वाद्य आहे, अभिनय आहे, सगळं आहे. बरोबर. पण यांनी काय केलंय, धन संपदेचा वापर करून ते जसं जसं विकास होत गेले ना. आता मला सांगा, हे फोर्थ वॉल जे कॉन्सेप्ट आला, हा प्रोसिनियम थिएटर आला, भारतात कुठे होतात का? आधी काय होतं, उच्चवर्णीय आणि मी जाणीवपूर्वक तो शब्द नाही वापरत आहे, कारण जो पैसा आणि सत्ता येतो तो तसाच वागतोय, म्हणून मी उच्चवर्णीय बोलत आहे. त्यांनी देवळात नृत्य आणि संगीत प्रस्थापित केलं. मग विकास आल्यानंतर काय झालं, प्रोसिनियम आला. मग प्रोसिनियम काय आहे? हे इम्प्रियलिस्टिक थिएटर आहे. हे अमेरिकन किंवा युरोपियन घाण आहे जे आपल्या डोक्यावर मारलेली आहे, आम्हीही तिथे प्रयोग करतो. आणि चौथा तुम्ही बघितलं का, रंग मंदिर, तर रंग मस्जिद का नाही? रंग गुरुद्वारा का नाही? रंग चर्च का नाही? हे जे तुम्ही जाणीवपूर्वक भाषेचा वापर करून आणि भावनाचा तडका देऊन आपल्या वर्णाला तिथे टिकवायचं आहे. इसलिए तुम्ही रंगग्रह म्हणा, नाट्यग्रह म्हणा, आणि जे थिएटर ऑफ रिलेव्हन्सने हे केलं आहे, रंग कर्म म्हणतो ना आपण. रंग म्हणजे जसा हा रंग काय आहे, हिरवा. हिरवा रंगाचा अर्थ जो पॉलिटिकल अर्थ, पॉलिटिकल अर्थी आणि नैसर्गिक अर्थी है ना. प्रॉस्पेरिटी. बरोबर, प्रॉस्पेरिटी. सफेद रंगाचा काय अर्थ आहे? पीस. पीस. सो प्रत्येक रंगामध्ये एक विचार आहे आणि त्या विचाराचा कर्म म्हणजे रंगकर्म आहे. हे थिएटर ऑफ रेलेव्हन्सनी अख्ख्या जगाला खाडकून समजवलंय, दाखवलंय आणि प्रस्थापित केलंय. सध्या आपण ज्या परिस्थितीमध्ये ज्या प्रकारचं पोलरायझेशन आपण बघतोय, अर्थात तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे थिएटर ऑफ रेलेव्हन्सची सुरुवातच झाली त्यावेळेस अशा प्रकारचं पोलराइज्ड वातावरण तयार झालेलंच होतं एका वेगळ्या कारणामुळे देशात, आणि आत्ताही आपल्याला ते दिसतंय. तर यामध्ये नाटक हा एक अभिव्यक्तीचा आविष्कार आहे. तर अशा वातावरणात त्या अभिव्यक्तीवर परिणाम झालेला तुम्हाला दिसतो का, किंवा त्यामध्ये काही बदल झालेले तुम्हाला दिसत आहेत का? एक समजून घ्यावं, थिएटर ऑफ रेलेव्हन्सनी व्याख्या केली आहे, कलावंत हा विद्रोही असतो आणि जो विद्रोही नाहीये तो कलावंतच नाही. हे समजून घ्या, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भारतीय मान्यता पण भरत मुनीने नाट्यशास्त्र लिहिलं, त्याची मायथॉलॉजी तुम्ही बघा, की देव आणि दानवाचा भांडण होत होता. देव गेले ब्रह्माकडे, ब्रह्माने भरत मुनीला सांगितलं की असा आविष्कार कर, दृश्य श्रव्य, हे प्रस्थापित आहे ना. आणि मग दोघे शांतीने बघू शकतात. याचा अर्थ नाटकाचा उद्गम राजकारणासाठीच आहे. पण जे भारतात जे सोकॉल्ड ड्रामा स्कूल आहे ना, आणि तथाकथित सिनेमामध्ये 5 रुपये मध्ये विकणारे काहीतरी नट आहे ना, मी त्यांना अपमान शब्द, त्यांची कलाचा अपमान नाही करत, पण जिथून त्यांना ट्रेनिंग मिळाली आहे तिथे ते काय सांगतात, नट आहो, आम्ही कलावंत आहो, राजकारणाची भाषा काढू नये. अरे काय मग तुम्ही बडाईगिरी करणार का? इथे समजून घ्यावं की नाटक आणि राजकारण याचा संबंध आहे, आणि ज्यांना तो संबंध कळत नाही तो कलावंतच नाही. पहिली गोष्ट. दुसरं की आजपासून नाहीये, सत्ता कोणत्याही रंगाचा असू द्या, लाल बावटा असू द्या की भगवा बावटा असू द्या की हिरवा बावटा असू द्या, सगळे कलावंताचा विरोधात आहे. आणि यामध्ये ते काय करतात, कलाचे खूप सुंदर थिएटर ऑफ रेलेव्हन्सने विश्लेषण केलं आहे की कलामध्ये एक विचार आहे, दुसरा एस्थेटिक आहे. एस्थेटिक म्हणजे त्याचा सौंदर्यबोध. तर सत्तानी काय केलंय, सत्तानी त्याला बळगावलं, आपल्या बाजूला केलंय. तुम्ही पद्मश्री घ्या, तुम्ही विशेष रत्न व्हा, अकबर के 9 रत्न तो आपने सुने होंगे, वैसे ही सब सत्ताओं ने रत्न बनाए. तर त्याला भोगवादी केलं, त्यांनी एवढं मोठं भोग दिलं, त्याला याला म्हणतात ना शराब आणि शबाब आणि सगळं भोग. म्हणून काय आहे ना, सत्ता त्यांना प्रत्येक वेळी सन्मानित करते. कशासाठी की त्यांचा जे जळजळ आहे, त्यांची जे आग आहे ते जरा बंद पडावं आणि ते फक्त नुमाइश सारखं होऊन जावं. हे आत्ताची सत्तानं नाही केलंय.
ज्यापासून हे कला जिवंत आहे त्या दिवसापासून केलं आहे. म्हणून तर ही जे सत्ता आहे ते काही वेगळं काम नाही करत आहे. पण आम्ही ह्या सत्ताचा धर्मांधता, अन्याय, शोषणच्या विरोधात आहोत. त्यासाठी ही जी सत्ता आहे त्याच्याही विरोधात आम्ही आहोत. आणि याचा अगोदर जे दुसरी सत्ता होती 70 वर्ष, त्याच्याही विरोधात होतो. कारण सत्ता म्हणजे एकच नाही आहे, सामाजिक सत्ता आहे. जेव्हा मी महिलाच्या हक्काची गोष्टी करतो तर मग मला समाजासाठी लढावं लागतं. जेव्हा मी आर्थिक बाजूला म्हणतो तेव्हा भांडवलशाहीशी लढावं लागतं. जेव्हा मी धार्मिक धर्मांधताला खोडतो, मला रोज फोन येतात, तुम्हाला काय भीती वाटत नाही का? म्हणे का तुम्ही तर राष्ट्रवादी आहात ना, जो पाकिस्तान बॉर्डरवर तुम्ही नाव घेतात ना, उभे राहिलेले सैनिक आहे, त्यांना तुम्ही असंच विचारतात का भीती नाही वाटत? तर देश सीमेवर नाही आहे, देश इथे आहे. आणि आता तर आम्ही थेट जसं राजगती नाटक घेऊन आलो. हे राजगती नाटक यासाठी घेऊन आलो किंवा लोकांच्या मनामध्ये बसलं आहे की राजकारण घाण आहे. हा सर्वात मोठा षडयंत्र केला आहे. सर्वात जगाची मोठी लोकशाही, त्या लोकशाहीचे मालक म्हणजे त्याचे लोक, म्हणजे वी द पीपलचा खरा अर्थ आहे आम्ही भारताचे मालक. आणि तेच मालक बोलतात की राजकारणाशी माझा काय देणे घेणे नाहीये. तर हा षडयंत्र भारतीय लोकशाहीला पोकळ करते. आणि त्याला जागवण्यासाठी आम्ही जरी या नेत्याच्या विरोधात आहोत तर आम्ही कलावंत बोलत आहोत की राजनीती पवित्र नीती आहे. कारण तुम्ही देवाला मानत असाल, प्रकृतीला मानत असाल, त्यानंतर तुमचं कल्याण करणारी जी नीती आहे ते राजनीती आहे. आणि म्हणून आम्ही नाटक लिहिलं की माणसानं जागे हो. आणि हे राजनेत्यालाही खरं माहितीच नाही ऍक्च्युली. राजनेता यासाठी राजनेता आहे आज, कारण भारतात पोट भरण्यासाठी सगळं अंध दौडमध्ये चालले आहे. जर असा तो हुशार आहे डॉक्टर व्हा, त्यानंतर जो हुशार आहे IAS व्हा, त्यानंतर जो हे आहे, मग रिकामी झाली सत्ता. बरोबर. सत्तामध्ये कोण येतं? अगदी सरळ, तुम्ही टपरीवर बसा आणि 15 वर्ष तिथे खपवा. तुम्हाला पॉलिटिकल पक्ष उचलणार, कारण तो गुंडा जरी असला तरीही पब्लिकला माहिती आहे तो गुंडा आहे. पण आमच्यासारखे जे सभ्य ज्ञानी लोक आहे, लोकांना कळतच नाही की हा माणूस कोण आहे. कारण घराबाहेर आम्ही पडतच ना हो. म्हणजे तो गुंडागिरी सार्वजनिक रूपाने करतो, तर तो गुंडा असू द्या तर सार्वजनिक रूपाने तो निवडूनही येतो. तर हे जे पोटपर्यंत बघण्याची मर्यादा जी आहे भारताचा मालक होऊन, हे भारतासाठी घातक आहे. म्हणून राजकारण घाण आहे. आणि अतिशय राजकारण विकलं गेलं आहे. म्हणजे 1992 पासून ग्लोबलायझेशन पासून भारतामध्ये 3 प्रोसेस घडत आहे, मंडल, कमंडल आणि भूमंडल. आणि ह्यानेच भारताचे असे हाल केले आहे की भारत राहील किंवा नाही. तर आयडिया ऑफ इंडिया याला आम्ही वाचवण्यासाठी आणि लोकशाहीला वाचवण्यासाठी, इवन राजकारणी माणसाची जी छवी आहे मलिन घाण, त्याला स्वच्छ करण्यासाठी आणि भारताची जनतामध्ये तुम्ही भारताचे मालक आहात हे चेतना पेटवण्यासाठी आम्ही राजगती नाटक घेऊन आलो आहोत. ते माझं 3रं नाटक आहे. हे मराठीत केलं. मला वाटतं याच नोटवर आपण आजचा हा संवाद, आजच्या या गप्पा थांबूयात. राजगतीचा पुण्यात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त प्रयोग आहे, तो प्रेक्षकांनी नक्की बघावा. आणि या पुढेही थिएटर ऑफ रेलेव्हन्सचे जे काही प्रयोग होतील पुण्यात, तर त्याबद्दल सुद्धा दर्शकांनी नक्कीच नोंद घ्यावी. थिएटर ऑफ रेलेव्हन्सचा पुढचा प्रवास हा अजून असा सक्सेसफुल होत जावा, कारण अशा प्रकारच्या नाट्य चळवळीची कला क्षेत्रालाच नाही तर संपूर्ण सामाजिक परिस्थिती जर आपण बघितली तर आपल्याला अतिशय गरज आहे. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. सो याच नोटवर आपण आजचा इंडी चॅटचा एपिसोड इथंच थांबूयात. इंडी जर्नल हे जे आमचं यूट्यूब चॅनल आहे, ज्यावर तुम्ही हा एपिसोड बघत आहात, त्यावरच तुम्हाला अनेक वेगवेगळ्या मुलाखती, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ रिपोर्टाजेस, एक्सप्लेनर्स, असा भरपूर कंटेंट तुम्हाला बघता येईल. तर त्यामुळे हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत राहा इंडी जर्नल.